सर्वांचं हार्दिक स्वागत। मी डॉक्टर जे.एस. इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। मी आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अल्पकालीन उत्पादन खर्चाच्या संकल्पना स्पष्ट करणार आहे। हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण किंवा हा टॉपिक BA, BCom, MA, MCom, MBA अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे। अल्पकाळामध्ये उत्पादन खर्च कसा असतो, उद्योग संस्थेच्या उत्पादन खर्चाची माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला घ्यायची आहे। मागच्या तासाला आपण पैशातील खर्च, वास्तव खर्च, खाजगी खर्च, सामाजिक खर्च, संधी खर्च, घसारा खर्च, अर्थशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च, लेखा खर्च किंवा लेखाशास्त्राच्या दृष्टिकोनातून उत्पादन खर्च या संकल्पना पाहिलेल्या होत्या। आजच्या तासाला इन शॉर्ट रन पिरियड अल्पकाळात उत्पादन खर्च कसा असतो याची माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा आपण व्हॉट इज शॉर्ट रन पिरियड, अल्पकाळ म्हणजे काय हे पाहूया। अल्पकाळ हा अतिशय लहान कालावधी असतो, म्हणजे ज्या कालावधीमध्ये उद्योग संस्थेला किंवा उत्पादकाला स्थिर उत्पादन घटकात बदल करता येत नाही, मात्र बदलत्या घटकात बदल करता येतो, त्या कालावधीला, त्या काळाला अल्पकाळ असं म्हणतात, शॉर्ट रन पिरियड। याचा अर्थ अल्पकाळामध्ये उत्पादन घटकांचे दोन प्रकार पडतात, स्थिर घटक आणि बदलते घटक। स्थिर घटक म्हणजे जसं की जमीन, यंत्रसामग्री किंवा भांडवली वस्तू, आणि बदलते घटक म्हणजे कामगार असतील, कच्चा माल असेल, रॉ मटेरियल, त्यांना बदलते घटक असं म्हणतात। म्हणजे अल्पकाळ हा अतिशय लहान कालावधी असतो आणि या काळामध्ये उत्पादक आपल्या स्थिर उत्पादन घटकात वाढ किंवा घट करू शकत नाही, मात्र बदलत्या घटकामध्ये वाढ किंवा घट करू शकतो। आणि म्हणून अल्पकाळ म्हणजे असा काळ की ज्या काळात उद्योग संस्थेला किंवा उत्पादकाला आपल्या उत्पादनाच्या स्थिर घटकात बदल करता येत नाही, वाढ करता येत नाही किंवा घट करता येत नाही, किंवा स्थिर घटकावर खर्च करता येत नाही, तर बदलत्या घटकात मात्र वाढ किंवा घट करता येते, म्हणून त्या काळाला अल्पकाळ असं म्हणतात। तर या अल्पकाळामध्ये उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च कसा असतो, त्याच्या संकल्पना, तर त्याचे काही प्रकार आपण आजच्या तासाला पाहणार आहोत। अल्पकालीन उत्पादन खर्चाची पहिली संकल्पना आहे स्थिर खर्च, त्यालाच एकूण स्थिर खर्च असं म्हणतात, फिक्स्ड कॉस्ट किंवा टोटल फिक्स्ड कॉस्ट, त्यालाच पूरक खर्च, सप्लिमेंटरी कॉस्ट असं सुद्धा म्हणतात। त्याची व्याख्या आपण बघूया। जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणावर अवलंबून नसतो त्याला स्थिर खर्च असं म्हणतात। याचा अर्थ असा आहे की उद्योग संस्थेनं उत्पादनात वाढ केली किंवा उत्पादनात घट केली किंवा उत्पादन जरी शून्यावर आणलं तरी जो खर्च आहे तेवढाच राहतो, त्याला स्थिर खर्च असं म्हणतात। म्हणजे स्थिर खर्च उत्पादकाला उत्पादन सुरू करण्यापूर्वीच करावा लागतो। म्हणजे कारखान्याची जमीन असेल, यंत्रसामग्री असेल, भांडवली वस्तू विकत घेण्यासाठी केलेला खर्च असेल, तर अशा प्रकारचा जो खर्च असतो, स्थिर घटकावर केलेला जो खर्च असतो, हा खर्च उद्योग संस्थेला, उत्पादकाला उत्पादन सुरू करण्यापूर्वीच करावा लागतो। त्यामुळे उत्पादनाचा आणि स्थिर खर्चाचा काहीही संबंध नसतो। म्हणून जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणावर अवलंबून नसतो त्याला स्थिर खर्च असं म्हणतात। म्हणजे उत्पादकानं उत्पादनात कितीही वाढ केली किंवा उत्पादनात कितीही घट केली किंवा उत्पादन अगदी शून्य केलं, उत्पादन थांबवलं, उत्पादन बंद केलं, तरी स्थिर खर्च आहे तेवढाच राहतो, स्थिर खर्च कायम राहतो, म्हणून त्याला
स्थिर खर्च फिक्स्ड कॉस्ट असं म्हणतात. किंवा उत्पादन सुरू करण्यापूर्वीच जो खर्च करावा लागतो त्याला स्थिर खर्च असं म्हणतात. इमारत बांधावी लागते, यंत्र विकत आणावी लागतात आणि हा जो खर्च आहे हा खर्च उत्पादन सुरू करण्यापूर्वीच करावा लागतो. म्हणून जो खर्च टाळता येत नाही, करावाच लागतो, त्याला स्थिर खर्च असं म्हणतात. तर स्थिर खर्चाचे काही घटक आपण बघूया. उदाहरणार्थ कारखान्यासाठी जमीन विकत घेण्यासाठी केलेला खर्च, कारखान्याच्या इमारत बांधकामावरती केलेला खर्च, भांडवलावरील किंवा कर्जावरचा खर्च, विम्याचे हप्ते, कायम किंवा परमनंट कर्मचारी, व्यवस्थापक यांच्या पगारावरचा खर्च, घसारा खर्च किंवा भांडवली वस्तूचा झीज खर्च, परवाना शुल्क लायसन फी, व्यवसाय कर, मालमत्ता कर यावरचे जे खर्च असतात याला स्थिर खर्च असं म्हणतात. हे खर्च करावेच लागतात, ते टाळता येत नाही. थोडक्यात स्थिर खर्च किंवा एकूण स्थिर खर्च म्हणजे जो खर्च उत्पादकाला करावाच लागतो. उत्पादन कमी केलं, उत्पादन वाढवलं, उत्पादन बंद केलं तरी हा खर्च आहे तेवढाच राहतो, त्याला स्थिर खर्च असं म्हणतात. याचाच अर्थ फिक्स्ड कॉस्ट इज नॉट डिपेंड ऑन साइज ऑफ आउटपुट और व्हॅल्यूम ऑफ आउटपुट. उत्पादनाच्या आकारावरती, उत्पादनाच्या प्रमाणावरती जो खर्च अवलंबून नसतो त्याला स्थिर खर्च असं म्हणतात. तर अल्पकालीन उत्पादन खर्चाची आणखी एक संकल्पना आहे. ती संकल्पना म्हणजे एकूण बदलता खर्च किंवा बदलता खर्च, व्हेरिएबल कॉस्ट किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट. दुसरी संकल्पना आपण बघतोय बदलता खर्च. अल्पकाळात स्थिर खर्च आणि बदलता खर्च असे दोन प्रकार असतात. अल्पकाळात स्थिर घटक आणि उत्पादनाचे बदलते घटक असे दोन प्रकार असतात. आणि म्हणून बदलत्या खर्चाची संकल्पना आपण बघूया. त्याची व्याख्या अशी आहे: जो खर्च उत्पादनाच्या दिशेनं बदलतो त्याला बदलता खर्च असं म्हणतात. जो खर्च उत्पादनाच्या दिशेने बदलतो म्हणजे जो खर्च उत्पादनाच्या प्रमाणावर अवलंबून असतो त्याला बदलता खर्च म्हणतात. म्हणजे उत्पादनात वाढ केली तर बदलता खर्च वाढतो, उत्पादनात घट केली खर्च घटतो, आणि उत्पादकानं उत्पादन शून्य केलं, उत्पादन बंद केलं तर बदलता खर्च सुद्धा शून्य होतो. म्हणजे जो उत्पादनाचा खर्च वस्तूच्या उत्पादनावर अवलंबून असतो, उत्पादनाच्या दिशेने बदलतो, त्याला बदलता खर्च व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतात. आणि म्हणून व्हेरिएबल कॉस्ट इज डिपेंड ऑन साइज ऑफ आउटपुट किंवा व्हॅल्यूम ऑफ आउटपुट. बदलत्या खर्चाचे काही घटक आहेत ते आपण आता बघूया. तात्पुरत्या किंवा टेम्पररी कामगारांच्या मजुरीवरचा खर्च, कच्च्या मालाची किंमत किंवा कच्च्या मालाच्या रॉ मटेरियलच्या खरेदीवरचा खर्च, इंधनावरचा खर्च, डिझेल असेल, पेट्रोल असेल किंवा फ्युएल वूड असेल, जळाऊ लाकूड असेल त्यावरचा खर्च, वाहतुकीचं भाडं, हमाली, विजेचे भाडे, जाहिरातीवरचा खर्च, वस्तू आणि सेवा कर. तर अशा प्रकारचे जे खर्च असतात ते बदलते खर्च असतात. उत्पादनात जर वाढ केली तर हे खर्च वाढतात. म्हणजे उत्पादकाला जर अधिक उत्पादन करायचं असेल तर अधिक कच्चा माल घ्यावा लागतो, अधिक मजूर कामावर घ्यावे लागतात, वाहतूक अधिक प्रमाणात करावी लागते, त्यामुळं हे खर्च वाढतात. आणि उत्पादकाने जर उत्पादन कमी केलं, अगदी शून्यावर आणलं तर बदलता खर्च सुद्धा कमी होतो, बदलता खर्च सुद्धा शून्य होतो. म्हणजे उत्पादकानं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तर त्याला रॉ मटेरियल कच्चा माल कमी प्रमाणात खरेदी करावा लागेल, वीज कमी लागेल, मजूर कमी लागतील. तर अशा प्रकारे जर उत्पादनाचा निर्णय जर उत्पादकानं असा घेतला, कमी करण्याचा निर्णय घेतला तर बदलता खर्च कमी होतो. आणि उत्पादन केलंच नाही, शून्य केलं, उत्पादन बंद केलं तर हा जो खर्च आहे हा खर्च शून्य होतो. तर अशा प्रकारे उत्पादनात वाढ झाली तर हा खर्च वाढतो, उत्पादनात घट झाली तर हा खर्च घटतो,
म्हणून त्याला बदलता खर्च असं म्हणतात. व्हेरिएबल कॉस्ट किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट इज डिपेंड ऑन साईज ऑफ आउटपुट किंवा व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. तर अशा प्रकारे अल्पकाळामध्ये स्थिर खर्च आणि बदलते खर्च असे दोन प्रकारचे खर्च असतात. अल्पकाळात जर वस्तूची मागणी वाढली तर उत्पादक स्थिर घटकात वाढ करू शकत नाहीत, कारण स्थिर घटक जमीन असेल, कारखान्याची इमारत असेल, यंत्र सामग्री असेल, यामध्ये बदल करण्यास खूप वेळ लागतो. आणि अल्पकाळात वस्तूची जी मागणी असते ही अल्पकालीन असते, अल्पकाळात टिकणारी असते आणि त्यामुळे उत्पादक अल्पकाळामध्ये स्थिर घटकात बदल करू शकत नाहीत. जे बदलते घटक असतात, कामगार असेल, कच्चा माल असेल, इंधन असेल, त्यांची अधिक मागणी करतात, त्यांचा अधिक वापर करतात आणि जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात. कारण अल्पकाळ हा अतिशय लहान काळ असतो आणि त्यामुळं नवीन यंत्रसामग्री बसवणं किंवा नवीन कारखाना, नवीन फॅक्टरी उघडणं किंवा भांडवल उभारणी करणं, कर्ज उभारणी करणं, नवीन चांगले तज्ज्ञ व्यवस्थापक मिळवणं हे अल्पकाळात शक्य नसतं. पण बदलत्या घटकात मात्र वाढ करता येते आणि जास्तीत जास्त बदलत्या घटकांचा वापर करून उत्पादक शक्य तेवढं जास्तीत जास्त उत्पादन करतात. तर अशा प्रकारे अल्पकाळात स्थिर खर्च आणि बदलते खर्च असे उत्पादन खर्चाचे दोन प्रकार असतात. कारण अल्पकाळातच स्थिर घटकात बदल करता येत नाही, पण दीर्घकाळात मात्र स्थिर घटकात वाढ करता येते किंवा घट करता येते. त्यामुळे दीर्घकाळात सर्व खर्च हे बदलते खर्च असतात. तर आपण आता स्थिर खर्च आणि बदलता खर्च ही संकल्पना पाहिलेली आहे. आता मी तुम्हाला उत्पादन खर्चाच्या अल्पकाळातल्या आणखी काही कन्सेप्ट समजून सांगणार आहे. त्यापैकी पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे एकूण उत्पादन खर्च. एकूण उत्पादन खर्चाची संकल्पना आता आपण बघूया. या ठिकाणी हे पहा, एकूण उत्पादन खर्च टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याला टीसी असं सुद्धा म्हणतात. एकूण खर्च त्याचं सूत्र असं आहे, टीसी इज इक्वल टू टीएफसी प्लस टीव्हीसी. टीसी म्हणजे एकूण खर्च, टीएफसी म्हणजे एकूण स्थिर खर्च आणि टीव्हीसी म्हणजे एकूण बदलता खर्च. हे सूत्र आहे, मराठीमध्ये सूत्र लिहिलेलं आहे, एकूण खर्च किंवा एकूण उत्पादन खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. तर एकूण उत्पादन खर्च म्हणजे स्थिर खर्च आणि बदलता खर्च यांची बेरीज असते. एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च. आत्ताच आपण या दोन संकल्पना पाहिल्या. अल्पकाळामध्ये स्थिर घटक आणि बदलते घटक असे उत्पादन घटकांचे दोन प्रकार असतात. त्यामुळे अल्पकाळात स्थिर खर्च आणि बदलते खर्च अशा दोन प्रकारचे खर्च अनुभवास येतात. आणि म्हणून उद्योग संस्थेचा वस्तूचा एकूण खर्च, उद्योग संस्थेचा उत्पादनाचा एकूण खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज असते. आता उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. समजा एकूण स्थिर खर्च टीएफसी 100 रुपये इतका आहे आणि टीव्हीसी एकूण बदलता खर्च जो आहे टोटल व्हेरिएबल कॉस्ट 132 रुपये आहे. तर टीसी म्हणजे एकूण खर्च किती येईल? तर सूत्राचा आपण जर विचार केला तर बघूया, एकूण स्थिर खर्च 100 रुपये अधिक एकूण बदलता खर्च 132 रुपये, तर 232 रुपये एकूण खर्च येईल. तर अशा प्रकारे अल्पकाळात एकूण उत्पादन खर्च म्हणजे एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च यांची बेरीज. टीसी इज इक्वल टू टीएफसी प्लस टीव्हीसी. पुढची कन्सेप्ट आपण आता बघूया अल्पकाळामध्ये. पुढची कन्सेप्ट अशी आहे, सरासरी स्थिर खर्च ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. सरासरी स्थिर खर्च ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. सरासरी स्थिर खर्च म्हणजे काय पहा, या ठिकाणी उत्पादनाच्या प्रत्येक नगाचा स्थिर खर्च म्हणजे सरासरी स्थिर खर्च. उत्पादनाच्या प्रत्येक नगाचा स्थिर खर्च
म्हणजे सरासरी खर्च. या ठिकाणी मी सूत्र तुम्हाला दाखवतो आहे. AFC इज इक्वल टू TFC डिवायडेड बाय Q. AFC म्हणजे ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट, सरासरी स्थिर खर्च. TFC म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट, एकूण स्थिर खर्च. आणि Q म्हणजे वस्तूचे नग किंवा उत्पादनाची मात्रा. मराठीमध्ये हे सूत्र मी दिलेलं आहे. सरासरी स्थिर खर्च बरोबर एकूण स्थिर खर्च भागिले वस्तूचे नग. म्हणजे सरासरी स्थिर खर्च काढण्यासाठी एकूण स्थिर खर्चाला वस्तूच्या नगसंख्येनं भागावं लागतं. म्हणजे एकूण स्थिर खर्च भागिले वस्तूचे नग बरोबर सरासरी स्थिर खर्च किंवा ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट. आता समजा या ठिकाणी TFC टोटल फिक्स्ड कॉस्ट म्हणजे एकूण स्थिर खर्च समजा 100 रुपये आहे. Q म्हणजे क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची मात्रा, समजा वस्तूचे नग 4 आहेत. तर उद्योग संस्थेने 4 नगांची निर्मिती केलेली आहे, 4 नगांचं उत्पादन केलेलं आहे आणि एकूण स्थिर खर्च जो आहे तो 100 रुपये इतका आहे. तर सरासरी स्थिर खर्च आपल्याला या ठिकाणी काढता येईल सूत्राच्या सहाय्यानं. AFC इज इक्वल टू TFC डिवायडेड बाय Q. सो देअरफॉर AFC इज इक्वल टू 100 रुपये एकूण स्थिर खर्च भागिले 4 नग, म्हणून AFC इज इक्वल टू 25 रुपये. सरासरी स्थिर खर्च 25 रुपये इतका येतो. म्हणजे एकूण स्थिर खर्च 100 रुपये असेल आणि त्या उद्योग संस्थेनं वस्तूचे 4 नग तयार केले असतील तर 100 रुपये भागिले 4 नग बरोबर सरासरी स्थिर खर्च 25 रुपये इतका येतो. सरासरी स्थिर खर्च म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक नगाचा स्थिर खर्च. तर अशा प्रकारे सरासरी स्थिर खर्चाची कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण कन्सेप्ट पाहतो आहोत ती म्हणजे सरासरी बदलता खर्च, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. या ठिकाणी पहा, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट AVC म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक नगाचा बदलता खर्च. उद्योग संस्था प्रत्येक वस्तू जी तयार करते त्या प्रत्येक वस्तूचा खर्च म्हणजे सरासरी बदलता खर्च, ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. सूत्रानं सुद्धा आपल्याला सांगता येईल AVC इज इक्वल टू TVC डिवायडेड बाय Q. AVC म्हणजे सरासरी बदलता खर्च, TVC म्हणजे एकूण बदलता खर्च, टोटल व्हेरिएबल कॉस्ट, आणि Q म्हणजे वस्तूचे नग, क्वांटिटी ऑफ कमोडिटी किंवा क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन. वस्तूचे नग, उत्पादक जी एक विशिष्ट वस्तू तयार करतो त्या एका वस्तूचे नग म्हणजे Q. आता मराठीमध्ये पहा, सरासरी बदलता खर्च बरोबर एकूण बदलता खर्च भागिले वस्तूचे नग. म्हणजे एकूण बदलत्या खर्चाला वस्तूच्या नगसंख्येनं भागलं असता सरासरी बदलता खर्च मिळतो. तर या ठिकाणी एक उदाहरण आपण घेऊया. समजा TVC इज इक्वल टू 36 रुपये म्हणजे एकूण बदलता खर्च उद्योग संस्थेचा 36 रुपये आहे आणि Q क्वांटिटी ऑफ कमोडिटी 2 इतके आहे, वस्तूचे नग 2 इतके आहेत, 2 वस्तूंचे नग तयार केलेले आहेत. तर सरासरी बदलता खर्च किती येतो ते आपण बघूया सूत्राच्या सहाय्यानं. ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू 36 रुपये भागिले 2 नग. म्हणजे 36 रुपये हा एकूण बदलता खर्च आहे, त्याला उद्योग संस्थेच्या 2 नगांनी भागलेला आहे. तर सरासरी बदलता खर्च हा या उदाहरणामध्ये 18 रुपये इतका येतो. तर अशा प्रकारे सरासरी बदलता खर्च म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक नगाचा बदलता खर्च, आणि तो काढण्यासाठी एकूण बदलत्या खर्चाला वस्तूच्या नगसंख्येनं भागलं जातं. आता आपण अल्पकालीन उत्पादन खर्च आहे त्याची पुढची कन्सेप्ट बघूया. सरासरी खर्च, ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन AC. त्याचं सूत्र असं आहे AC इज इक्वल टू AFC प्लस AVC. आपण बघूया, AC म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट सरासरी खर्च, AFC ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट सरासरी स्थिर खर्च, AVC ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट सरासरी बदलता खर्च.
सरासरी खर्चाचं सूत्र मराठीमध्ये दिलेलं आहे पहा. सरासरी खर्च बरोबर सरासरी स्थिर खर्च अधिक सरासरी बदलता खर्च. म्हणजे सरासरी खर्चामध्ये सरासरी स्थिर खर्चाचा आणि सरासरी बदलत्या खर्चाचा समावेश होतो. सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च यांची बेरीज म्हणजे सरासरी खर्च, ॲव्हरेज कॉस्ट. तर आपण एक उदाहरण घेऊया या ठिकाणी पहा. किंवा AFC म्हणजे सरासरी स्थिर खर्च आहे 50 रुपये आणि AVC सरासरी बदलता खर्च 18 रुपये आहे. तर सरासरी खर्च किती येईल? तर या उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूया. सूत्र आहे 50 रुपये सरासरी स्थिर खर्च अधिक 18 रुपये बदलता खर्च, सरासरी बदलता खर्च. सरासरी बदलता खर्च जो आहे सरासरी खर्च या ठिकाणी जर बघितला आपण AC हा 68 रुपये इतका येतो. तर या ठिकाणी पहा AC म्हणजे सरासरी खर्च, आता TC एकूण खर्च आणि Q म्हणजे उत्पादन. सरासरी खर्च एका सूत्राच्या सहाय्याने सुद्धा सांगता येतोय. AC इज इक्वल टू TC डिवायडेड बाय Q. सरासरी खर्च AC बरोबर TC भागिले Q. TC म्हणजे एकूण खर्च. समजा उद्योग संस्थेचा उत्पादन खर्च 200 रुपये आहे आणि त्या उद्योग संस्थेनं 5 नगांचं उत्पादन केलेलं आहे. तर सरासरी खर्च किती येईल पहा. सरासरी खर्च AC इज इक्वल टू TC म्हणजे 200 रुपये खर्च भागिले Q म्हणजे 5 नग. 200 रुपये भागिले 5 नग बरोबर 40 रुपये. तर या उदाहरणामध्ये सरासरी खर्च 40 रुपये येतो. म्हणजे सरासरी खर्च 2 प्रकारे काढला जातो. एक सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च यांची बेरीज करून सरासरी खर्च काढतात. त्याचबरोबर एकूण खर्चाला उत्पादन नगसंख्येने भागून सुद्धा सरासरी खर्च मिळतो. एकूण उत्पादन खर्च TC भागिले Q म्हणजे उत्पादन बरोबर सरासरी खर्च AC इज इक्वल टू TC डिवायडेड बाय Q. या प्रकारे सुद्धा सरासरी खर्च काढतात. आता अल्पकालीन उत्पादन खर्चामध्ये शेवटची संकल्पना आपल्याला पाहायची आहे, सीमांत खर्च, मार्जिनल कॉस्ट. सीमांत खर्च याचा अर्थ वस्तूच्या शेवटच्या नगाचा खर्च. सीमांत नग म्हणजे शेवटचा नग. उद्योग संस्थेला शेवटची वस्तू तयार करण्यासाठी जो खर्च येतो त्याला सीमांत खर्च असं म्हणतात. त्याचं सूत्र पण या ठिकाणी आपण बघूया. सूत्राच्या सहाय्याने सुद्धा ही कन्सेप्ट स्पष्ट केलेली आहे. MC इज इक्वल टू डेल्टा TC डिवायडेड बाय डेल्टा Q. MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट. त्यानंतर डेल्टा म्हणजे चेंज. इन्क्रीज किंवा डिक्रीज साठी डेल्टा हे कॅपिटल चिन्ह वापरतात. एखाद्या घटकातील बदल दर्शवण्यासाठी, वाढ किंवा घट दर्शवण्यासाठी डेल्टा हे चिन्ह वापरतात. डेल्टा TC म्हणजे एकूण खर्चातील बदल, एकूण खर्चात झालेली वाढ किंवा एकूण खर्चात झालेली घट. आणि डेल्टा Q म्हणजे चेंज इन क्वांटिटी ऑफ प्रोडक्शन, उत्पादनातील बदल म्हणजे उत्पादनात झालेली वाढ किंवा उत्पादनात झालेली घट. या ठिकाणी मराठीत सूत्र दिलेलं आहे, सीमांत खर्च बरोबर एकूण खर्चात झालेले बदल भागिले उत्पादनातील बदल. म्हणजे एकूण उत्पादन खर्चात जे बदल होतात, वाढ होते किंवा घट होते आणि त्याचा परिणाम सीमांत खर्चावरती होत असतो. डेल्टा Q म्हणजे उत्पादनात झालेले बदल. तर आपण एक उदाहरण पण या ठिकाणी घेऊया. समजा डेल्टा TC या ठिकाणी आणि डेल्टा Q असं उदाहरण आपण सूत्राच्या सहाय्याने घेऊया. समजा उद्योग संस्थेनं 5 नगांचं उत्पादन केलेलं आहे, 5 नगांचा, आणि एकूण खर्च आहे 200 रुपये इतका. एखाद्या उद्योग संस्थेनं 5 वस्तू तयार केलेल्या आहेत. या 5 वस्तूंचा एकूण खर्च आहे 200 रुपये. आणि आता उद्योग संस्थेनं आणखी एका 6व्या म्हणजे सीमांत नगाचं उत्पादन केलं. 6वा नग म्हणजे सीमांत नग, शेवटचा नग. 6 नगांचं उत्पादन केल्यानंतर एकूण उत्पादन खर्च येतो किती? 232 रुपये. तर 6वा नग हा सीमांत नग. या 6व्या नगानं एकूण खर्चात किती भर टाकली?
तर 32 रुपयाची भर टाकली. कारण 5 नगांचा एकूण खर्च 200 रुपये, 6 नगांचा एकूण खर्च 232 रुपये, 232 रुपये वजा 32 रुपये 232 रुपये वजा 200 रुपये बरोबर 32 रुपये. तर 32 रुपये हा या उदाहरणामध्ये सीमांत खर्च आहे. या ठिकाणी सूत्र जर आपण बघितलं, MC इज इक्वल टू डेल्टा TC डिवायडेड बाय डेल्टा Q. सीमांत खर्च बरोबर 32 रुपये डेल्टा TC म्हणजे एकूण खर्चात 6व्या वस्तूमुळे किती निव्वळ भर पडली, 6व्या वस्तूचा खर्च किती 32 रुपये आणि 6वी वस्तू म्हणजे शेवटची वस्तू म्हणजे Q म्हणजे डेल्टा Q म्हणजे 1 नग 32 रुपये भागिले 1 नग बरोबर 32 रुपये. तर अशा प्रकारे सीमांत खर्च या उदाहरणामध्ये 32 रुपये इतका येतो. सीमांत खर्चाची आणखी एक व्याख्या ठिकाणी पहा. सीमांत नगामुळे शेवटच्या वस्तूमुळे एकूण खर्चात पडलेली निव्वळ भर. आता या उदाहरणामध्ये शेवटची वस्तू 6वी वस्तू, या 6व्या वस्तूमुळे एकूण खर्चात 200 रुपयात किती रुपयांची भर पडली 32 रुपयांची. कारण 5 नगांचा एकूण खर्च आहे 200 रुपये, 6 नगांचा एकूण खर्च झाला 232 रुपये. 6वा नग हा सीमांत नग आहे, 6वा नग हा शेवटचा नग आहे. उद्योग संस्थेनं शेवटचा म्हणजे 6वा नग तयार केल्यामुळं एकूण उत्पादन खर्चात किती भर पडली 32 रुपयांची. म्हणून 32 रुपये हा या उदाहरणामध्ये सीमांत खर्च आहे. तर अशा प्रकारे सीमांत खर्च म्हणजे उद्योग संस्थेच्या शेवटच्या नगाचा खर्च. आपल्या या उदाहरणामध्ये 6वा नग हा शेवटचा नग आहे आणि या 6व्या नगाचं उत्पादन केल्यामुळे एकूण खर्चात 200 रुपयामध्ये 32 रुपयांची भर पडली म्हणून 32 रुपये हा सीमांत खर्च आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या तासाला अल्पकालीन उत्पादन खर्चाचे प्रकार बघितले, संकल्पना बघितल्या. अल्पकाळामध्ये स्थिर घटक आणि बदलते घटक असे 2 प्रकार असतात आणि त्यामुळं अल्पकाळात स्थिर खर्च आणि बदलते खर्च असे 2 प्रकार पडतात. एकूण स्थिर खर्च, एकूण बदलता खर्च, एकूण उत्पादन खर्च, सरासरी खर्च, सरासरी स्थिर खर्च, सरासरी बदलता खर्च आणि सीमांत खर्च अशा प्रकारच्या अल्पकाळामधल्या कन्सेप्ट्स आपण पाहिलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अल्पकाळात खर्चाचे वक्र कसे असतात हे पाहणार आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लेक्चर जर काही सूचना असतील, काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स करायला काही हरकत नाही. धन्यवाद.